नागपुरात जबरी चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। 31 फेब्रुवारीला सक्करदरा येथे राहणारे फिर्यादी फिरोज खान अझहर खान कळमना येथून 2,30,000 रुपये घेऊन परतत असताना अज्ञात 3 चोरट्यांनी त्यांच्या बॅगवर डल्ला मारला। मात्र शहर गुन्हे शाखा युनिट 4 च्या पथकाने अवघ्या काही तासातच आरोपींचा शोध लावून ही मोठी चोरी उघडकीस आणली आहे। 21 फेब्रुवारी रोजी सक्करदरा येथील फिर्यादी फिरोज खान अझहर खान एका व्यक्तीकडून 2,30,000 रुपये घेऊन घरी जात असताना 3 अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बॅगवर झडप घालून ती हिसकावून पसार झालेत। हा प्रकार घडताच फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली। पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवीत या प्रकरणाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे। तपासादरम्यान फिर्यादीच्या अल्पवयीन मित्रांवर संशय गेल्याने त्याची कसून चौकशी करण्यात आली। सखोल चौकशीत त्याने इतर मित्रांसह मिळून ही चोरी केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। काल 21 तारखेच्या रात्री फिर्यादी फराज खान अझहर खान हा त्याच्या मामाचा त्याला फोन आला की कळमना मार्केटमधून एका ठिकाणी जाऊन 2,30,000 रुपये घेऊन ये। त्या अनुषंगाने त्यांनी आपला मित्र रेहानला सोबत घेतलं आणि त्या ठिकाणाहून 2,30,000 रुपये घेतले आणि आपल्या बॅगमध्ये ठेवले आणि तिथून तो येत असताना नंदनवन या ठिकाणी एका कृष्णा रेस्टॉरंट समोर त्या ठिकाणी चहा पाण्यासाठी थांबला। तिथं 3 मुलं आले अनोळखी आणि त्यांनी बॅग हिसकावून घेतली आणि निघून गेले। मग ज्यावेळेस निघून गेल्यानंतर हा गुन्हा नंदनवनमध्ये रॉबरीचा रजिस्टर झाला। रजिस्टर झाल्यानंतर आमची युनिट 4 ची टीम आणि स्वतः ACP रात्री नाईट राऊंडवरती होते। त्यांनी त्या ठिकाणी भेट दिली गुन्ह्याला आणि फिर्यादीची पूर्ण माहिती घेतली आणि फिर्यादीसोबत जो रेहान होता, रेहानच्या हालचाली या संशयास्पद वाटल्यामुळे ACP आणि युनिट 4 चे PI आणि त्यांचे कर्मचारी त्यांनी रेहानला बाजूला घेऊन त्याची सखोल चौकशी केली। त्याचा मोबाईलचा पूर्ण डाटा ॲनालिसिस केला। त्याच्यानंतर मोबाईलमध्ये असणारे ॲप्स याची पाहणी केली आणि ॲप्सची पाहणी करत असताना त्यांच्या लक्षात आलं की स्नॅपचॅटमध्ये एक असा फोटो दिसतोय की जो पैशाचे बंडल्स, जे फिर्यादीचे पैशाचे बंडल आहेत, त्याच बंडलचा फोटो याच्यामध्ये दिसतोय। आणि 9:25च्या गुन्हा किती वाजता घडला? 9:53च्या आसपास गुन्हा घडला, पण 9:25 नंतर कॉल सगळे रेकॉर्ड डिलीट केल्याचं लक्षात आलं आणि 9:25च्या आधी त्या पैशाचा फोटो आहे, म्हणजे ज्या ठिकाणाहून त्यांनी पैसे घेतले त्या ठिकाणी पैशाचा त्यांनी स्नॅपचॅटमध्ये एक फोटो घेऊन ठेवला होता आणि 9:25 पूर्वी त्याचे काही लोकांशी त्याच्यामध्ये CDR मध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये असं लक्षात आलं कॉल रेकॉर्डमध्ये की त्यांनी संवाद साधलेला आहे काही मित्रांबरोबर। त्यावरून त्याला पोलिसी पद्धतीने व्यवस्थित विचारपूस केल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझा काही लोकांशी संवाद झाला होता मित्रांबरोबर आणि ते हे 4 मित्र आहेत आणि त्यामधले मग त्या मित्रांना त्याच्यात एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे, आणखी 2 आहेत आणि आणखी एक अजून पाहिजे आरोपी अजून मिळालेले नाही। त्या चौघांना आणलं असता त्यांनी गुन्हा कबूल केला। त्याच्यामध्ये 2,30,000ची जी रक्कम आहे ती त्यांनी चोरून नेल्याचं निष्पन्न झालं। एकूण 5 आरोपीपेक्षा जास्त होत आहेत म्हणून त्याच्यात दरोड्याचं कलम देखील वाढवण्यात येणार आहे। ह्याच्यामधल्या आरोपींवरती पूर्वीचे गुन्हे नाही आहेत कुठलेही, सगळे आरोपी 20-21 वर्षाचे तरुण आरोपी आहेत। सहजासहजी हात मारायला मिळाला म्हणून केलेला गुन्हा आहे हे दिसून येतं, परंतु याच्यामध्ये दरोड्याचं कलम आता वाढ होईल। तुम्हाला प्रेस नोट मध्ये दिलेले आहेत सगळे नाव, प्रेस नोट मध्ये सगळी नाव आहेत। नागपूर शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्ह्यांवर पोलिसांनी वचक ठेवला आहे। गुन्हे शाखा युनिट 4 च्या तडाखेबंद कारवाईमुळे मोठ्या चोरीचा छडा लागला आहे। नागरिकांनी सावध राहावे आणि कुठल्याही संशयास्पद घटनेची तात्काळ माहिती पोलिसांना द्यावी।